आज आपण घेऊन आलो आहोत एक जबरदस्त, डोळे उघडणारा आणि थोडासा धक्का देणारा विषय, आपल्या आमदारांचा. होय, तेच आमदार ज्यांना आपण मतदान करून निवडून देतो, पण त्यांच्या आयुष्याची खरी बाजू नेमकी कशी असते? फक्त खुर्चीत बसून फाईल साईन करणं इतकंच काम असतं का, की यामागे अजून काही मोठं गणित दडलंय? चला तर मग आज आपण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांची अक्षरशः कुंडली काढणार आहोत. कारण एक गोष्ट तर नक्की आहे, आपल्या नेत्यांची आर्थिक ताकद ही नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. आणि त्यामागे काहीतरी कारण नक्कीच आहे, बरोबर ना? आपल्याला हे कळायलाच हवं की आपले राजकारणी किती श्रीमंत आहेत आणि ते इतके श्रीमंत कसे झाले. ADR म्हणजे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि माय नेता सारख्या संस्थांनी 2024 आणि 2025च्या डेटाच्या आधारावर ही माहिती समोर आणली आहे. आणि आज आपण या डेटाचा सखोल अभ्यास करणार आहोत. महाराष्ट्राची विधानसभा म्हणजे अक्षरशः पैशांचा डोंगरच आहे असं म्हणायला हरकत नाही. 2025च्या ADR रिपोर्टनुसार महाराष्ट्राच्या 288 आमदारांकडे मिळून तब्बल 12,424 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. जरा विचार करा, म्हणजे सरासरी प्रत्येक आमदाराकडे 43.44 कोटी रुपयांची संपत्ती. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे भारतात एकूण 119 अब्जाधीश आमदार आहेत, त्यातले तब्बल 18 आपल्या महाराष्ट्रातून. म्हणजे आपल्या विधानसभेत श्रीमंती ओसंडून वाहते असं स्पष्ट दिसतं. आता इथंच थांबत नाही, त्यांच्या संपत्तीत झालेली वाढ बघितली तर तुम्ही थक्क व्हाल. 2021 मध्ये आमदारांची सरासरी मालमत्ता 22.42 कोटी होती आणि ती थेट 2024 मध्ये 43.42 कोटींवर पोचली, म्हणजे जवळजवळ दुप्पट. आणि जे आमदार पुन्हा निवडून आलेत त्यांची तर अक्षरशः लॉटरी लागलीये. त्यांची सरासरी संपत्ती 2021 मध्ये 27.28 कोटी होती, जी 2024 मध्ये थेट 56.81 कोटींवर गेली. म्हणजे फक्त 5 वर्षात 108% वाढ. म्हणजे आमदारकी ही फक्त समाजसेवा नाही, तर करिअर सेट करण्याचा एक पक्का मार्ग बनत चाललाय का, हा प्रश्न नक्कीच पडतो. चला तर मग आता भेटूया महाराष्ट्राच्या अब्जाधीश क्लबच्या टॉप 5 सदस्यांना. 5व्या क्रमांकावर आहेत विश्वजित कदम, काँग्रेसचे आमदार, सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधी. 2024 मध्ये त्यांनी 299.46 कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. शेती, बिझनेस आणि समाजसेवा हे त्यांचे मुख्य क्षेत्र. आणि हो, ते काँग्रेसचे दिग्गज नेते पतंगराव कदम यांचे पुत्र, म्हणजे राजकीय पार्श्वभूमी मजबूतच. 4थ्या क्रमांकावर आहेत प्रताप बाबूराव सरनाईक, शिवसेना शिंदे गटाचे आमदार, ठाणे जिल्ह्यातील ओवळा माजीवाडा मतदारसंघातून. त्यांनी 2024 मध्ये 333.32 कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. ते विहंग ग्रुपचे चेअरमन असून मोठे रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत. 2009 पासून त्यांच्या संपत्तीत जवळपास 800% वाढ झाली आहे. पण याच सोबत त्यांना ईडीच्या चौकशीला देखील सामोरं जावं लागलंय. आता 3ऱ्या क्रमांकावर आहेत मंगल प्रभात लोढा, भाजपचे आमदार, मुंबईतील मालबार हिलचे प्रतिनिधी. त्यांनी 2024 मध्ये 447.9 कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. ते लोढा ग्रुपचे फाउंडर आहेत, बांधकाम क्षेत्रातील एक प्रचंड मोठं नाव. पण इथे एक ट्विस्ट आहे. फोर्ब्स मॅगझिननुसार त्यांची वैयक्तिक संपत्ती $11.2 अब्ज आहे. म्हणजे त्यांनी जाहीर केलेली संपत्ती आणि प्रत्यक्ष संपत्ती यात प्रचंड फरक आहे. यावरून निवडणूक अर्जांमध्ये पूर्ण चित्र दिसत नाही हे स्पष्ट होतं. आणि हो, ते सध्या महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री देखील आहेत. आता 2ऱ्या क्रमांकावर आहेत प्रशांत रामशेठ ठाकूर, भाजपचे आमदार, रायगड जिल्ह्यातील पनवेलचे. त्यांनी 2024 मध्ये 475.85 कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. शेती, भाडे आणि मोठा बांधकाम व्यवसाय हा त्यांचा मुख्य आधार. 2014 पासून त्यांची संपत्ती सातत्यानं वाढत चालली आहे. ते देखील राजकीय कुटुंबातून येतात आणि अनेक वेळा आमदार राहिले आहेत. आणि आता येतो पहिला क्रमांक. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातील सर्वात श्रीमंत आमदार, पराग शहा, घाटकोपर पूर्व, मुंबई उपनगरातून निवडून आलेले. त्यांनी तब्बल 3,383.6 कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. त्यांची संपत्ती प्रामुख्यानं रिअल इस्टेट आणि व्यवसायातून आली आहे. आणि 2021 पासून त्यांच्या संपत्तीत 575% वाढ झाली आहे. म्हणजे
जबरदस्त झेप. आता एक गोष्ट स्पष्ट दिसते. या सर्व आमदारांची श्रीमंती मुख्यतः रिअल इस्टेट, बांधकाम, व्यवसाय आणि गुंतवणुकीतून आलीये. म्हणजे जेव्हा सरकार शहरी विकास किंवा जमीन संबंधी निर्णय घेतं तेव्हा त्याचा थेट फायदा या आमदारांच्या किंवा त्यांच्या भागीदारांच्या व्यवसायांना होऊ शकतो. याचा अर्थ मोठे राजकीय पक्ष अशा उमेदवारांना प्राधान्य देतात ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे किंवा जे निवडणुकीत मोठा निधी उभा करू शकतात. म्हणजेच राजकारणात प्रवेश करण्यासाठी पैसा हा एक महत्त्वाचा घटक बनलाय. पक्षांकडे एवढा पैसा जमा होणं म्हणजे राजकारणावर काही विशिष्ट लोकांचं वर्चस्व वाढतंय का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पराग शहा यांच्या 3,383 कोटींच्या संपत्तीसमोर काही उमेदवारांनी फक्त 2,000 रुपये किंवा अगदी शून्य मालमत्ता दाखवली आहे. विचार करा, हा फरक किती प्रचंड आहे. यावरून स्पष्ट होतं की आपल्या राजकीय व्यवस्थेत मोठी आर्थिक दरी आहे. म्हणजे सामान्य माणसाला खरंच राजकारणात संधी मिळते का, हा प्रश्न उभा राहतो. आपल्या आमदारांची संपत्ती सातत्यानं वाढतेय आणि याचा समाजावर मोठा परिणाम होऊ शकतो. कारण श्रीमंत नेते अनेकदा स्वतःच्या किंवा त्यांच्या समर्थकांच्या व्यवसायांना फायदा होईल असे निर्णय घेऊ शकतात. यामुळे लोकांचा राजकारणावरील विश्वास डळमळीत होऊ शकतो. आणि आता एक धक्कादायक तथ्य म्हणजे भारताच्या सर्व आमदारांची एकूण संपत्ती 73,348 कोटी रुपये आहे. ही रक्कम नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय यांसारख्या अनेक राज्यांच्या एकत्रित वार्षिक बजेटपेक्षा जास्त आहे. म्हणजे आपल्या नेत्यांकडे किती प्रचंड पैसा आहे हे यावरून स्पष्ट होतं. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील आमदारांची आर्थिक स्थिती आपण सविस्तर पाहिली. पराग शहा, प्रशांत ठाकूर, मंगलप्रभात लोढा, प्रताप सरनाईक आणि विश्वजीत कदम या टॉप 5 आमदारांकडे अफाट संपत्ती आहे, जी मुख्यतः रिअल इस्टेट आणि व्यवसायातून आली आहे. त्यांची संपत्ती झपाट्यानं वाढतीये. म्हणजे आमदारकी ही केवळ एक पद नाही, तर आर्थिक प्रगतीचा मार्गही ठरू शकते. पण याचसोबत एक मोठा प्रश्न उभा राहतो. हे प्रतिनिधी खरोखर लोकांची सेवा करतात की स्वतःची संपत्ती वाढवतात? ADR आणि माय नेटासारख्या संस्था ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात, ज्यामुळे राजकारणात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढते. आणि हे आपल्या लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती हवा कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.